नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. 36 जिल्हे 50 बातम्यांमध्ये. गडचिरोलीत आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेल्या 102 कोटी 81 लाखांचं धान पूर्णपणे खराब. चौकशीत समोर आल्याकडे जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी केली जाते, पण वेळेत धान खरेदी न केल्यानं धान खराब झाल्याचं समोर. गोंदियात रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची हमीभावानं विक्री करण्यासाठी नोंदणीला 1 एप्रिलपासून सुरुवात. खरीपातील धान केंद्रावरच शेतकरी अडचणीत. उद्दिष्ट वाढवू न मिळाल्यानं समस्या. शासनानं आधारभूत किमतीनं हरभरा खरेदीसाठी 15 एप्रिलपर्यंतची दिलेली वाढीव मुदत आज संपणार. 14 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात 6111 शेतकऱ्यांची नोंदणी, तर मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव पद्धतीत बदल. शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा. बाजार समितीनं पूर्वीसारखी लिलाव पद्धत सुरू करावी, शेतकऱ्यांची मागणी. राज्यात गेल्या वर्षी ज्वारी आणि शाळूचं उत्पादन घटल्याचा परिणाम आता थेट मुंबईच्या बाजारावर. आवक कमी झाल्यामुळे ज्वारीचे दर लक्षणीयरित्या वाढले. मुंबईतील किरकोळ बाजारात ज्वारीचे दर किलोमागे 60 ते 80 रुपये दरम्यान पोहोचले. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे फुल शेती करपली. त्यातच बाजारपेठेत फुलाची मागणीही घसरली. जनावरं फुलशेतीत सोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ. नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या हंगामासाठी शेतकऱ्यांची फार्मर आयडी असेल तरच अनुदानित रासायनिक खत मिळणार. रासायनिक खताचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं खबरदारी. तर जिल्ह्यातील 66,000 शेतकऱ्यांचं फार्मर आयडी नसल्याचं समोर. पुण्याच्या उत्तर भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या खाद्यामध्ये लोखंडाचे तुकडे, खिळे आणि तारांचे तुकडे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम. लोखंडी तुकडे बाहेर काढण्यासाठी चुंबकाचा वापर. खत कंपन्या तसंच विक्रेत्यांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य. त्यामुळे फार्मर आयडी विना आता शेतकऱ्यांना खत मिळणार नाही. हा निर्णय गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार. सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत भारतीय खाद्य महामंडळातर्फे 10 जिल्ह्यांची निवड. प्रत्येक जिल्ह्यात किमान 2500 टन क्षमतेची गोदामं उभारणं बंधनकारक. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिलमध्येच एकत्रित 3 महिन्यांचं धान्य दिलं जाणार. लाभार्थ्यांना उन्हात उभं राहण्यापासून वाचवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन करारानं घेण्यात आली असताना रोजगाराच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करण्याची नागरिकांची मागणी. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत. युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खत आणि औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ. रासायनिक खताच्या एका गोणीमागे 150 ते 200 रुपयांची वाढ. बुलढाणा जिल्ह्यात विस्तारित उज्ज्वला गॅस योजनेतील टप्पा 2 आणि 3 मध्ये 16,177 गॅस जोडणी पूर्ण. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती. जिल्ह्यात आतापर्यंत 1,89,347 लाभार्थ्यांना लाभ. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीत पीएनजी गॅस कनेक्शनसाठी उद्योगांना अडचणी. मीटर टंचाईमुळे गॅस कनेक्शन प्रक्रियेला विलंब. बीपीसीएलकडून 26 कनेक्शन पूर्ण. लवकरच आणखी 9 कनेक्शन सुरू होणार. गोंदिया जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा. जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांची माहिती. सुरळीत गॅस वितरणाबाबत गॅस एजन्सी धारक प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक. एप्रिल महिन्याच्या मध्यातच राज्यासमोर भीषण पाणी टंचाईचं संकट. राज्यातील जलसाठा 50% खाली गतवर्षीच्या तुलनेत. तूर्तास समाधानकारक पाणीसाठा. मात्र यंदा पाऊस लांबण्याची आणि प्रमाणही कमी असण्याची शक्यता. परळीच्या सारडगावमधील बोरणा मध्यम प्रकल्पात 45% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत घट. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. बीडच्या कोरडेवाडी गावात पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपेट. 1,34 लाखांची जलजीवन योजना गावात राबवण्यात आली, मात्र ती अद्याप अपूर्ण. नागरिकांचे प्रचंड हाल. लातूरमधील उदगीर शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची गळती. सावरगाव ते हाडोळती दरम्यान व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया. विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र होऊ लागली. नागपूरमध्ये काल 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान. 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ.
अकोला जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून उष्णतेचा कहर. अकोल्याचं तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. अजून 3 ते 4 दिवस अशीच उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. बीड जिल्ह्यातील तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. जिल्ह्यातील तापमानात कालपासून वाढ. बाजारपेठेत आणि रस्त्यावर लोकांची वर्दळ कमी, नागरिकांचे हाल. पश्चिम विदर्भातही उष्णतेची लाट. अमरावतीचा पारा 43 अंशांच्या वर पोहोचला. पुढील काही दिवस अशाच तापमानाचा अंदाज. मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेतील गर्दी ओसरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा धोका. पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट तर 17 एप्रिलला येलो अलर्टचा हवामान खात्याचा इशारा. यवतमाळमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या. यवतमाळ शहराचं तापमान 43 अंशांवर जाऊन पोहोचलं. येत्या काही दिवसात पारा आणखी वाढण्याची हवामान विभागाची शक्यता. कोकणच्या तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा येलो अलर्ट. कोकणातील तापमान सध्या 38 अंशांवर. कोकणात उष्णतेच्या लाटेचे संकेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये खबरदारी घेण्याचे निर्देश. मुस्लिम आरक्षणासाठी बीडमध्ये 17 तारखेला महामोर्चाचं आयोजन. जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू. 17 एप्रिलला दुपारी 2 वाजता मोर्चा निघणार. नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आणि बालवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अधिकचं काम जबरदस्तीनं दिलं जात असल्याचा आंदोलकांचा आरोप. थकीत बिलांच्या मागणीसाठी राज्यभरात शासकीय कंत्राटदार आक्रमक. आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या बाहेरच आंदोलन. 2029 मध्ये सांगली लोकसभेची निवडणूक काँग्रेसच जिंकेल. आता कोणी मस्ती करणार नाही. आमदार विश्वजित कदम यांचा शिवसेना ठाकरे गटाला टोला. जिल्ह्यातून विधानसभेत सर्वाधिक आमदार काँग्रेसचे निवडून येण्याचा विश्वास व्यक्त. रोहिणी खडसे यांनी लाडकी बहीण योजना बदनाम करण्याचं काम हाती घेतलंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे यांचे रोहिणी खडसेंना टोला. आदित्य तटकरे यांना सल्ला न देता आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, ठाकरे यांचा सल्ला. जळगाव महापालिकेतील महासभेत पार पडली स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवड प्रक्रिया. भाजप 4, शिवसेना शिंदे पक्ष 2 तर ठाकरे गटाच्या एका नगरसेवकाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला सांगलीतून सुरुवात. काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत केलं जाणार. खासदार प्रणिती शिंदे, पक्ष निरीक्षक आमदार लक्ष्मीकांत थोटा, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती. सोलापूर हैदराबाद महामार्गावर येणेगूर इथल्या पुलावर धोकादायक खड्डा. पुलाखालील प्लास्टर कोसळत असल्यानं दुर्घटना होण्याचा धोका. रोडच्या मध्यभागीच हा खड्डा खणल्यानं अपघात होण्याची शक्यता. कोल्हापूर विमानतळावर विमान उतरत असताना लेझर लाईटचा त्रास झाल्याची तक्रार. नवी मुंबईतून कोल्हापूरला येणाऱ्या इंडिगो विमानाच्या वैमानिकानं केली तक्रार. संबंधितांना ताकीद देऊनही गुन्हा नोंद करण्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे निर्देश. कोकण रेल्वेच्या 263 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू. वायकर यांच्या प्रश्नावर केंद्राचं उत्तर. कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यासाठी दुपदरीकरणाला गती. जळगावच्या पाचोऱ्यातील पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध धंद्यांविरोधात आमरण उपोषण सुरू. प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक. परभणी शहरातील सुजातनगर कॉलनीत गोळीबार. आरोपीनं 2 राऊंड फायर केल्याची माहिती. घटनास्थळी पोलीस दाखल. जुन्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. हिंगोलीच्या वसमतमधील सत्तीपांगरा गाव शिवारात 2 गटात जोरदार राडा. जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीच्या ठरावावरून राडा झाल्याची माहिती. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बेळगावच्या हुक्केरी तालुक्यात सैराटची पुनरावृत्ती. अन्य जातीतील मुलासोबत पळून गेलेल्या बहिणीची हत्या. काका आणि भाऊजीच्या मदतीनं भावानं बहिणीला विष पाजलं. सांगलीच्या आरगमध्ये केले बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार. पुण्यातील पबमध्ये तरुणीचा विनयभंग. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. डार्क हॉर्स पबमध्ये वॉशरूम बाहेर उभी असताना अनोळखी व्यक्तीनं अयोग्य स्पर्श केल्याचा तरुणीचा आरोप.